नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? नेहमी आनंदी राहा, काळजी घ्या. मी आहे सध्या दौंड पाटस रोडला. अचानक हे ओबड-धोबड दगड दिसल्यामुळे मी गाडी साईडला घेतली आणि नेमकं या दगडाचं करतात काय हे पाहण्यासाठी मी थांबलो. परंतु या दगडांना आकार देण्याचं काम एक काका करत होते. त्यांना मी आवाज दिला, परंतु ते कामामध्ये इतके मग्न होते की त्यांनी माझ्याकडे लक्षच दिलं नाही. म्हणून जवळ जाऊन पाहिलं, परंतु ते त्यांच्या कामामध्ये इतके मग्न होते. एका मशिनीने दगडाला आकार देण्याचं काम चाललं होतं त्यांचं. आकार देऊन त्यांनी वस्तू बनवल्यात हे पाहताय आपण समोर. गृह उपयोगी वस्तू आहेत मित्रांनो या सगळ्या, आणि जुन्या काळातल्या वस्तू आहेत. याचा वापर मिक्सर नसताना याचा वापर करत होते मित्रांनो. खास करून किचनमध्ये याचा वापर जास्त होतो. पाटा वरुटा जाते, दगडी खलबत्ते सुद्धा आहेत मित्रांनो. जर आपल्याला ह्या वस्तू हव्या असतील तर त्या काकांचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे. त्यांना कॉल करून आपण या वस्तूंची किंमत विचारू शकता आणि ऑर्डर देऊ शकता. हे काम सहसा मित्रांनो वडार समाजाचे लोक करतात आणि दगडाला आकार देण्याचं काम सध्या तरी आत्ताच्या काळात सुद्धा वडार समाजच पुढे आहे. हे पाहताय, हे सुद्धा दगडच आहेत. छोटासा नंदी बनवलाय. त्या काकांसाठी व्हिडिओला एक तरी लाईक करा मित्रांनो. हा सुद्धा नंदी आहे फिनिशिंगमध्ये. कोणाला देवघरात नंदी लागत असेल तर त्यांना ऑर्डर देऊ शकता. दिवा सुद्धा आहे देवघरामध्ये ठेवण्यासाठी, दगडी दिवा आहे मित्रांनो. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि व्हिडिओ कसा झालाय ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.